रत्नसारखी आमची मनी मारी आपल्या मुलीला घरकाम शिकवते, धुणं कसं धुवायचं हे शिकवते, स्वयंपाक कसं करायचं हे शिकवते, भांडी कशी घासायची हे शिकवते. शिकवते का नाही? एक दिवस ती पोरगी आपल्या आईला सोडून नवऱ्याच्या घरी घेऊन जाते, नाही का? मग ती आई आणि ती पोरगी काय म्हणते, ती माझी आई रडते माझी हरण चालली तो बाप कोठून मारत असतो, त्याला रडू दाखवता येत नाही. नाही ती मुलगी ते मुलं घडवण्यासाठी त्या बापाला कठोर व्हावं लागतं. मग तो बाप काय करतो माहिती लग्नात? काय करतो रे राजा? ती मुलगी आणि तो बाप सांगतो काय की माझा बाप रडतो माझा बाप रडतो माझं हृदय मधलं
जेव्हा ती लहान असतात ना हो. एक टॉम अँड जेरी सारखी भांडण करत असतात. कशासारखी भांडण करत असतात माऊली? एक टॉम अँड जेरी सारखी भांडण करत असतात. बारीक बारीक पोरं. हा. हा. भाऊ इकडून येतो बहिणीच्या डोक्यात मारतो, बहीण तिकडे येते भावाच्या डोक्यात मारते. मारिती म्हणजे बाबा. लहानचे मोठे होतात हा. आणि लहानचे मोठे होतात आणि बहिणीचं लग्न म्हणतं. लग्न झाल्यावर रे म्हणजे बाबा. भाऊ काय म्हणतात? काय म्हणतो म्हणजे बाबा. ते माझा दादा रडतो, तो माझा दादा रडतो, रडतो पडून, तो माझा दादा रडतो माझी सोन्याची बाहुली मला चालली सोडून, 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 सोन्याची बाहुली मला चालली सोडून. दादा रडतो, रडतो पडून, दादा रडतो, रडतो पडून, गं माझी सोन्याची बाहुली मला चालली सोडून, सोन्याची बाहुली मला चालली सोडून, सोन्याची बाहुली मला चालली सोडून, सोन्याची बाहुली मला चालली सोडून. रत्नतारकी जतना गेले, रत्नतारकी जतना गेले, आणि चिमणी माझी